उमेदवार यावेळेला घोषित केले जातील। तर शिंदे गटाची संभाव्य यादी आपण बघतोय। रामटेकमधून राजीव पारवे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, यवतमाळमधून भावना गवळी, हिंगोलीमधून हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे आपण बघतोय संभाव्य हे उमेदवार आहेत। बरोबर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते आहे। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। गिरीश, मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची 3 वाजता पत्रकार परिषद। नक्कीच आपण पाहतोय की काल रात्री 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जेवढे नाराज उमेदवार होते किंवा ज्या जागेवरून इच्छुक होते या सगळ्यांचे रुसवे फुगवे दूर केले असल्याचं बोललं जात आहे। आणि आज दुपारी 3 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब भवन या ठिकाणी दाखल होतील। काही महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत त्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना हा धक्का सुद्धा असेल असं सुद्धा बोललं जाते। आणि त्यासोबतच संभाव्य यादी जी आपण पाहतोय त्याबद्दलही मुख्यमंत्री महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात। ही यादी, पहिली यादी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी जाहीर होऊ शकते असं सुद्धा बोललं जातं। आपण पाहतोय की रामटेकमधून जे संभाव्य उमेदवारांची यादी आहे त्यामध्ये राजू पारवे, बुलढाण्यात प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी, हिंगोलीत हेमंत पाटील, कोल्हापुरातून संजय मंडलिक, हातकणंगले येथून धैर्यशील माने, नाशिक इथून हेमंत गोडसे, मावळ इथून श्रीरंग बारणे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कल्याण डोंबिवलीतून डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि पालघरमधून जे सध्याचे उमेदवार आहेत पाडवी ते त्या ठिकाणाहून लढवतील असं बोललं जाते। तर ठाण्यातून रवी पाठक यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जाते। दक्षिण मुंबईतून यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। तर उत्तर पश्चिम या ठिकाणी कलाकारांची चाचपणी सुद्धा आता केली जाते। छत्रपती संभाजीनगर आहे त्या ठिकाणी सुद्धा उमेदवारांची चर्चा सुरू होते। अंबादास दानवे यांचा जर पक्षप्रवेश झाला तर त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे आज नेमक्या पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या घडामोडी घडणार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिली यादी जारी करणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमेश, नक्कीच तर आपण बघतोय अत्यंत महत्त्वाची ही पत्रकार परिषद बरोबर दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पत्रकार परिषद असेल आणि या पत्रकार परिषदेमधून शिंदे गटाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। ज्याच्यामध्ये आपण बघतोय सध्या संभाव्य जी यादी आहे ज्याच्यामध्ये कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार आहे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, नाशिकमधून हेमंत गोडसे तर मावळमधून श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती मिळते। गिरीश, माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेत, अधिक माहिती या सगळ्या संदर्भात ते देतात। गिरीश, खरं तर अद्यापही शिंदे गटामध्ये देखील बरेच नाराज उमेदवार आहेत, त्यांची देखील समजूत काढण्यामध्ये शिंदेंना आतापर्यंत यश आलेलं आहे का? तर शिवसेनेचे आपण बघतोय संभाव्य उमेदवार राजू पारवे रामटेकमधून, भावना गवळी वाशिम यवतमाळमधून तर प्रताप सरनाईक यांना ठाण्यातून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळते। श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून उभे राहणार आहेत, राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबईतून निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत, श्रीरंग बारणे यांना मावळमधून, संजय मंडलिक यांना कोल्हापुरातून तर धैर्यशील माने यांना हातकणंगलेमधून तिकीट देण्यात येणार आहे, प्रतापराव जाधव बुलढाणा तर सदाशिव लोखंडे यांना शिर्डीतून उमेदवारी मिळणार आहे। शिंदे गटाची ही संभाव्य उमेदवार आपण बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बरोबर 3 वाजता ही पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारांची आपल्या घोषणा करणार असल्याची माहिती मिळते। तर दुसऱ्या बाजूला काही महत्त्वाचे पक्षप्रवेश देखील यावेळेला होणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। तर बघतोय आपण पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असेल। बरोबर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या या पत्रकार परिषदेतून संभाव्य उमेदवारांची घोषणा करणार आहेत। कोण कोणाला आता या संधी मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र संभाव्य उमेदवार कोण असतील हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून इथे बघतोय। श्रीरंग बारणे हे मावळमधून उभे राहतील, तर संजय मंडलिक कोल्हापुरातून, धैर्यशील माने हातकणंगलेमधून, सदाशिव लोखंडे शिर्डी तर प्रतापराव जाधव हे बुलढाण्यामधून निवडणूक लढवणार आहेत। गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आतापर्यंत उमेदवारांची ही यादी 3 वाजता बरोबर जाहीर केली जाईल मुख्यमंत्र्यांकडून, मात्र जे आणखी असे काही लोक आहेत किंवा काही त्यांचेच पदाधिकारी आहेत जे या निवडणुकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांची मनधरणी करण्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांना यश आलेलं आहे का? नक्कीच आपण पाहतोय की नुकतीच जी घडामोड घडली आहे त्या ठिकाणी संजय गायकवाड यांनी बुलढाण्यातून अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे आणि आपणही इच्छुक आहोत अशी इच्छा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। प्रतापराव जाधव यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं जात आहे आणि त्यासोबतच संजय शिरसाट यांनी देखील सांगितलं की संजय गायकवाड यांची जी काही नाराजी असेल ती दूर केली जाईल आणि त्यांना त्या ठिकाणाहून तिकीट मिळणं हे शक्य नाही आहे, कारण जे सध्याचे खासदार आहेत त्यांना, विद्यमान खासदार आहेत त्यांचा त्या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय
TV9च्या हाती संभाव्य यादी लागलेली आहे। आज मुख्यमंत्री यावर अधिकृतरित्या भाष्य करू शकतात। रामटेकमधून राजू पारवे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशिम इथून भावना गवळी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। या ठिकाणाहून आपण पाहतोय की संजय राठोड जे आहेत त्यांच्या नावाची चर्चा होती। काल त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे, मात्र भावना गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। कोल्हापुरातून संजय मंडलिक, हातकणंगले इथून धैर्यशील माने, नाशिक इथून हेमंत गोडसे, मावळ इथून श्रीरंग बारणे आणि शिर्डीतून सदाशिव लोखंडे तर दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांच्या नावाची आधीच जाहीर घोषणा झाली होती। कल्याण डोंबिवली इथून डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि पालघर इथून राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा जी आहे ती संभाव्य घोषणा आज केली जाऊ शकते। तर या नक्कीच. मतदारसंघाऐवजी ठाणे, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि छत्रपती संभाजीनगर या बाबतीत देखील महत्त्वाच्या घडामोडी घडू बरोबर आहे, शकतात। महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।